तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही तुमच्या घरी मंगल कलश स्थापनासुद्धा करू शकता. या मंगल कलश स्थापना करण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पितळीचा किंवा तांब्याचा तुम्ही एखादा कलश घेऊ शकता. त्यावर तुम्हाला रक्षासूत्र किंवा कलावा असं तुम्हाला बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्वस्तिक चिन्हसुद्धा काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला कलशामध्ये अखंड तांदूळ पूर्णपणे भरायचा आहे. तो कलश पूर्ण तुम्हाला तांदळाने भरायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जी पिवळी हळकुंड असतं, जी बाळकवडीसुद्धा त्याला हळकुंडसुद्धा म्हणतात, ते घ्यायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला पिवळी कवडी, गोमती चक्र, कमळगट्टा, त्यासोबत लक्ष्मी कवडी, त्यासोबतच लक्ष्मी मातेला प्रिय असणारी सर्व वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता. त्याच्यामध्ये माझ्याकडे कॉईन होता, कॉईनसुद्धा ठेवलेला आहे. त्यासोबतच एखादी सोन्याची वस्तू नसेल तर तुम्ही चांदीची सुद्धा ठेवू शकता. ₹5, ₹10 किंवा एखादा कोणताही कॉईन तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता आणि पैसेसुद्धा तुम्हाला ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा कलश भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही हा कलश दुसऱ्या दिवशी पिवळ्या वस्त्रामध्ये काढून तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा पूजा करून ठेवू शकता.